नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील प्रकरण तिसरं आहे पॉलिनॉमियल्स बहुपदी। या प्रकरण तिसऱ्यामधील प्रॅक्टिस सेट 3.5 आज आपण यातली काही उदाहरणं सोडवणार आहोत, काही प्रश्न सोडवून देणार आहोत। यातला प्रश्न पहिला आहे मित्रांनो, फाइंड द पॉलिनॉमियल find the value of polynomial 2x minus 2x cube plus 7 using given values of x. First x is equal to 3, second x is equal to -1, x is equal to 0. म्हणजे एकदम सोपं आहे की ही जी पॉलिनॉमियल दिलेली आहे या पॉलिनॉमियल मध्ये x च्या या किमती घ्यायच्या आहेत आणि काय करायचं आहे याची व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढायची। एकदम सोपं आहे बघा। पहिल्यांदा आपण काय करूया, या पॉलिनॉमियलला काहीतरी एक नाव देऊया। इथं x व्हेरिएबल आहे म्हणून x आणि इथं p घ्या q घ्या काही घेतलं तरी चालेल। आणि मग आता आपण काय करायचं, px = 2x - 2x क्यूब + 7 we put here we get x = 3। आपण इथे काय करायचं आहे, x = 3 घ्यायचं आहे आणि म्हणून मग मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये किंवा पाठीमागची उदाहरणं यापूर्वीची उदाहरणं सोडवताना सांगितलेलं आहे की x = 3 मीन्स याचा अर्थ असा आहे की यामध्ये जिथं जिथं तुम्हाला x दिसतोय तिथं तिथं तुम्ही ही x बरोबर 3 किंमत घ्यायची। पहिलाच इथं बघा p3 ओके 2 × x 2 × 3 -2 × 3 क्यूब + 7 इथे किती आला 6 -2 गुणिले 3 चा तिसरा घात 3 त्रिक 9 9 त्रिक 27 आणि 27 दुनी 54 अधिक 7 6 आणि 7 13 वजा 54 या दोघांची वजाबाकी करून येणाऱ्या संख्येला मोठ्या पदाचं चिन्ह 4 मधून 3 गेला 1 5 मधून 1 गेला दुसरा we get x = -1 x = -1 म्हणजे अशा पद्धतीनेच x = -1 म्हणजे p - 1 x -1 जिथं जिथं x आहे तिथं तिथं काय करायचं -1 लिहायचा म्हणजे 2 × -2 × क्यूब + 7 2 गुणिले -1 म्हणजे -2 -2 गुणिले -1 1 चा घन 1 आणि अधिक 7 म्हणजे -2 अधिक 2 अधिक 7 म्हणजे याचं उत्तर आलं 7 -2 अधिक 2 0 ओके। आणखीन आता हा जो तिसरा आहे तो काय आहे बघा, we get x = 0 तोंडी आहे उत्तर याचं 0 येईल याचं 0 येईल फक्त इथं काय राहील 7 राहील म्हणजे 2 गुणिले 0 बरोबर -2 गुणिले 0 क्यूब अधिक 7 म्हणजे याचं 0 याचं 0 याचा फक्त 7 आला म्हणजे p0 = 7। म्हणजे अशा पद्धतीने आपण या काय करायच्या आहेत किमती काढायच्या आहेत। ठीक आहे, दुसरं उदाहरण पाहूया आपण। क्वेश्चन 2 फाइंड p1 p0 and p-2 px = x³ म्हणजे याचा अर्थ असा आहे की पहिल्यांदा p1 म्हणजे x ची किंमत 1 घ्यायची आहे, काय उत्तर या पॉलिनॉमियलचे येते बघायचं। p0 म्हणजे x ची किंमत 0 घ्यायची आहे आणि p-2 x ची किंमत -2 म्हणजे हे उदाहरण 3 प्रकारे 3 वेळा सोडवायचं आहे। p1 = 1 क्यूब = 1 म्हणजे p1 आला किती 1 आला हे पहिल्याचं उत्तर। दुसरं बघा p0 = 0 क्यूब म्हणजे याचं काय उत्तर येणार 0 येणार एकदम तोंडी आहे। आणि तिसरं जे आहे ते p-2 = -2 क्यूब = -8 2 चा घन 8 आणि हे मायनस चिन्ह ओके। हे झालं पहिलं। आता हे दुसरं काय आहे बघा बरं,
हे जे दुसरं आहे ते पी वाय इज इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 5. आता इथं काय करायचं आहे, पहिल्यांदा p1 इज इक्वल टू, पहिला काय घ्यायचा आहे p1 म्हणजे जिथं y आहे व्हेरिएबल तिथं काय लिहायचं 1 लिहायचं, म्हणजे 1 स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 प्लस 5, म्हणजेच याचं उत्तर आलं 1 मायनस 2 प्लस 5, म्हणजेच 5 आणि 1 6 वजा 4, 6 वजा 2 म्हणजे याचं उत्तर आलं 4. p1 ची किंमत आली 4, लक्षात घ्या. त्यानंतर आता p मायनस 2 इज इक्वल टू मायनस 2 स्क्वेअर मायनस 2 इंटू मायनस 2 प्लस 5 इज इक्वल टू, काहीही इथं गडबड करायची नाही. p मायनस 2 आहे म्हटलं की जे व्हेरिएबल आहे तिथं फक्त मायनस 2 काय करायचं आहे लिहायचं आहे. मायनस 2 चा स्क्वेअर म्हणजे 4, स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह असतो, मायनस मायनस प्लस 4 प्लस 5, 4 आणि 4 8 आणि 5 13 30. त्यानंतर p0, ठीक आहे, p0 इथे घ्यायला पाहिजे होता, p0 पहिल्यांदा p मायनस 2 घेतलेला असू दे, ठीक आहे. p0 म्हणजे आता काय होणार 0 स्क्वेअर मायनस 2 इंटू 0 प्लस 5 इज इक्वल टू 0 0 प्लस 5, म्हणजे इथं आला काय p0 इज इक्वल टू 5. अशा पद्धतीने मित्रांनो काय करायचे, या किमती दिलेल्या आहेत, आपण मनाने काहीही करायचं नाही, ज्या किमती दिलेल्या आहेत त्या व्हेरिएबल्सच्या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि उत्तर पुढे जे काही क्रिया असेल, बेरीज असेल, वजाबाकी असेल, काय असेल ती क्रिया करायची आहे. ठीक आहे. प्रश्न तिसरा बघूया आपण. प्रश्न दुसऱ्या मधला तिसरा आहे px इज इक्वल टू x रेज टू 4 मायनस 2x स्क्वेअर मायनस x. आणि आता काय करायचं आहे, p1 म्हणजे x इज इक्वल टू 1 घ्यायचा, p0 म्हणजे x इज इक्वल टू 0 घ्यायचा आणि p मायनस 2 म्हणजे x इज इक्वल टू मायनस 2 घ्यायचा. इथं आपण काय करू, x p1 इज इक्वल टू 1 रेज टू 4 मायनस 2 इंटू 1 स्क्वेअर मायनस 1 रेज टू 4. एक चा कोणताही कितवाही घातांक एकच येतो, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. वजा 2 वजा 1 म्हणजे याचं उत्तर आलं 1 वजा 1 0 म्हणजे वजा 2 आलं, लक्षात घ्या. आपल्याला p0 इज इक्वल टू 0 रेज टू 4 मायनस 2 इंटू 0 स्क्वेअर मायनस 0 इज इक्वल टू 0 0 0 म्हणजे याचं उत्तर आलं 0. यामध्ये काय फार समजण्यासारखं किंवा समजावून देण्यासारखं काही नाही. आणखीन आता तिसरा जो आहे तो p मायनस 2 इज इक्वल टू p मायनस 2, बरोबर आहे का. म्हणजे काय करायचं आपल्याला, जिथं x आहे तिथं मायनस 2 म्हणजे मायनस 2 रेज टू 4 मायनस 2 इंटू मायनस 2 रेज टू स्क्वेअर आणि मायनस मायनस 2. याचे किती आलो, 2 चा चौथा घात म्हणजे आला इथं 16. जरी इथं वजा चिन्ह असेल तरी 2 चा चौथा घात हा काय होतो, सम संख्या असल्यामुळं पॉझिटिव्ह येतो, म्हणजे 2 चा वर्ग, 2 चा चौथा घात, 2 चा 6वा घात हा पॉझिटिव्ह येतो इथं वजा चिन्ह असल्यामुळे. आता इथं बघा वजा 2 गुणिले किती आला इथं 4, आणखी वजा वजा अधिक 2 म्हणजे 16 वजा 8 अधिक 2 म्हणजे किती आला बघा बरं, 16 वजा 8 म्हणजे 8 आणि 2 10. म्हणजे इथं p मायनस 2 इज इक्वल टू 10. म्हणजे पहिली किंमत आपल्याला मिळाली -2, दुसरी किंमत मिळाली आपल्याला 0 आणि तिसरी किंमत मिळाली आपल्याला 10. अशा पद्धतीनं हा प्रश्न दुसरा आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला लगेच काय करायचं आहे, प्रश्न तिसरा सुरू करायचा आहे. क्वेश्चन नंबर 3, व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल m³ + 2m + a is 12 for m is equal to 2, then find the value of a. म्हणजे मित्रांनो यामध्ये काही अवघड नाही, ही पॉलिनॉमियल दिलेली आहे. या पॉलिनॉमियलची किंमत 12 आहे. कधी, m is equal to 2 असताना, लक्षात घ्या, m is equal to 2 असताना. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ a. याला आपण
याला आपण काय करू, ही जी पॉलिनॉमियल आहे याला आपण काय करू, pm इज इक्वल टू असं म्हणू, लेट pm इज इक्वल टू m क्यूब प्लस 2m प्लस a, ही जे की नाही ही काय आहे, इज 12 म्हणजे याची किंमत किती आलेली आहे 12 फॉर m इज इक्वल टू 2, आणि म्हणून मग इथे काय म्हणणार आपण, and therefore p2 is equal to 12 किंवा therefore 2 cube plus 2 into 2 plus a and is equal to 12 is equal to 12, आणि मग 2 चा घातांक 3 म्हणजे 8 अधिक 4 अधिक 1 बरोबर 12, 8 आणि 4 12 अधिक 1 बरोबर 12, and therefore a is equal to 12 वजा 12, a is equal to 0. आपल्याला जे इथे मी विचारलेलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ a, किती सोपं आहे बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ a is equal to 0. प्रश्न चौथा आहे, for the polynomial mx square minus 2x plus 3 if p minus 1 is equal to 7 then find m. आता जे उदाहरण तिसरं आहे त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे, तिसऱ्या वर्गात फक्त वाक्य रचना बदललेली आहे. for the polynomial mx square okay minus 2x plus 3 if p minus 1 is equal to 7, आणखी इथे काय म्हटलेलं आहे, फाइंड m, फाइंड m म्हणजे ही पॉलिनॉमियल दिलेली आहे, -1 म्हणजे जेव्हा m इज इक्वल टू -1 असतो तेव्हा त्याची किंमत किती असते, 7 असते, आणि म्हणून फाइंड m म्हटलेलं आहे, म्हणजे m ची किंमत आपल्याला काय करायची आहे, शोधायची आहे. Therefore pm is equal to mx square minus 2x plus 3 p minus 1. We know that p minus 1 is equal to 7, okay, and therefore p minus 1 is equal to 7, that is p minus 1 is equal to m minus 1 square minus 2 into minus 1 plus 3. लक्षात येते का बघा तुमच्या इथे काय म्हटलेलं आहे, p minus 1, p minus 1 याचा अर्थ असा आहे की जिथं चल वापरलेला आहे म्हणजे x हे चल वापरलेलं आहे आणि आपल्याला या m ची किंमत शोधायची आहे, पण p minus 1 यामध्ये ठेवल्यानंतर या पॉलिनॉमियलची किंमत किती येते, 7 येते, and therefore याची किंमत किती आहे, 7 is equal to m into 1, बरोबर का, -1 चा स्क्वेअर 1 minus minus plus 2 plus 3, and therefore 7 is equal to m plus 5. m ची किंमत आपल्याला शोधायची आहे, 5 इकडे घेतला पाहिजे, 7 वजा 5 बरोबर m, आणि 2 is equal to m. Find the value of m, that is m ची जी व्हॅल्यू आहे ती 2 आलेली आहे. एकदम सोपं उदाहरण आहे. आता आपल्याला काय करू, प्रश्न 5वा आहे तो घेऊया. px is equal to x square minus 7x plus 9. We get x is equal to -1. लक्षात घ्या. आता इथं x is equal to -1 का घेतलेला आहे, तर आपण सिंथेटिक डिव्हिजन या प्रकारामध्ये पाहिलेलं आहे की ज्यानं भागायचं आहे म्हणजे जो डिव्हायझर आहे x plus 1, तर या +1 ची विरुद्ध संख्या इथे घ्यायची आहे, अपोजिट नंबर. +1 चा अपोजिट -1 हे एवढं लक्षात ठेवायचं.
आणि मग आता इथं काय करायचं x इज इक्वल टू -1 and therefore p minus 1 is equal to -1 square -7 into -1 plus 9 is equal to -1 चा स्क्वेअर 1 मायनस मायनस प्लस 7 प्लस 9 म्हणजे इथं काय झालं बघा बरं 7 आणि 1 8 अधिक 9 बरोबर 17. आता इथं p minus 1 is equal to 70 आले आणि यालाच आपण काय म्हणतो रिमाइंडर म्हणतो. यालाच काय म्हणतो रिमाइंडर म्हणतो. आणि मग आपल्याला काय शोधायला सांगितलेलं आहे बघा त्यांनी find the remainder using factor theorem. Find the remainder and therefore remainder is equal to 17. Remainder is equal to 17 अशा पद्धतीचं हे आहे. त्यानंतर आता दुसरा यातला आहे 2x cube minus 2x square plus ax minus a आणखीन याला भागायचं आहे x minus a. ओके आता आपण काय करायचं याला काहीतरी px is equal to 2x cube minus 2x square plus ax minus a. चिन्ह जरा नीट बघा 2x cube minus 2x square plus ax minus a. ओके आणि मग आता इथं काय घ्यायचंय बघा we get x is equal to a किंवा we take here x is equal to इथं काय केलेलं आहे मायनस a आहे त्याचा अपोजिट a घ्यायचा आहे आणि म्हणून मग इथं काय लिहायचा pa is equal to 2 into a cube minus 2 into a square plus a into a minus a. बघा बरोबर आहे का जिथं x आहे तिथं a लिहायचा आहे a cube minus 2a square plus a into a आणि मग इथं काय येईल बघा 2a cube minus 2a square plus a square minus a is equal to 2a cube इथं काय येईल फक्त minus a square इथं बघा minus 2 plus 1 म्हणजे -1 a square minus a and this is the remainder is equal to 2a cube minus a square minus a. प्रश्न 5व्या मधलाच तिसरा प्रश्न आहे 54m cube plus 18m square minus 27m plus 5 आणखी m minus 3 हे डिवायझर आहे. आपण याला काय करू pm असं नाव देऊ आणखी इथं लिहू 54m cube plus 18m square minus 27m plus 5 we take here किंवा we get here m is equal to 3. लक्षात घ्यायचं आहे नेहमी m minus 3 आहे तर या minus 3 च्या अपोजिट plus 3 आणखी मग इथं काय करायचं p3 is equal to 54 3 cube plus 18 3 square minus 27 into 3 and plus 5 is equal to 54 into 27 plus 18 into 9 minus 3 सत्ते 21 27 त्रिक बरोबर आहे का 3 सत्ते 21 3 दूनी 6 1 7 plus 5 is equal to 27 त्रिक 81 प्लस 5 बघा बरं 3 सत्ते 21 2 3 दोन्ही 6 2 8. आता इथं याचा जो गुणाकार आहे 54 गुणिले 27 54
आणि या सर्वांचं म्हणजे याची बेरीज अधिक 5 आणि त्यातून वजा 81 केलं तर 1544 याची काय येते बेरीज वजाबाकी जी करून असेल ते 1544 आणि म्हणून मग इथं काय करायचं रिमाइंडर इज इक्वल टू 1544. अशा पद्धतीनं प्रश्न 5 मधील हे जे 3 उपप्रश्न आहेत ते आपले सोडवून झालेले आहेत. मित्रांनो प्रॅक्टिस सेट 3.5 यामधील आपण प्रश्न पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा घेतलेला आहे. पुढचे जे काही प्रश्न आहेत ते पुढच्या सेशन मध्ये आपण घेऊया. सर्वांनी काय करायचं आहे हे वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. धन्यवाद.